नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. धनुष्यबाण तळपला, मशाल विझली. सांगली महापालिकेच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या 2 गटांमधील संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं बाजी मारली. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या शिंदे सेनेनं 2 जागा जिंकून महापालिकेत खातं उघडलं. याउलट एकेकाळी प्रभाव असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेनं स्वतंत्र लढण्याचा धाडसी निर्णय घेतला. 78 पैकी 65 जागांवर उमेदवार उभे करत त्यांनी भाजपला कडवं आव्हान दिलं. ऐनवेळी मैदानात उतरूनही शिंदे सेनेचे 2 शिलेदार विजयी झाले. सध्या भाजपला सत्तेसाठी केवळ एका जागेची गरज आहे, तर विरोधकांकडेही बहुमताच्या जवळ जाणारा आकडा आहे. अशा स्थितीत शिंदे सेनेच्या या 2 जागा सत्तेची समीकरण ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक आहेत. दुसरीकडे शिवसेना उभाटा पक्षासाठी हा निकाल अत्यंत मानहानिकारक ठरला. महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्यानं पक्षाला 35 उमेदवार रिंगणात उतरवलेले होते, मात्र एकालाही विजयाची चव चाखता आली नाही. अनेक उमेदवारांना मिळालेली मतही अत्यंत कमी असल्यानं पक्षाच्या जनाधारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. प्रचाराच्या काळात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांनी सांगलीकडे फिरवलेली पाठ हे या पराभवाचं प्रमुख कारण मानलं जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न न झाल्यानं मशाल शांतच राहिली. भाजप आणि शिंदे सेना हे राज्य पातळीवर मित्रपक्ष असले तरी सांगलीत ते एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र आता महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिंदे सेनेच्या 2 जागा घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. शिंदे सेनेनं भाजपला साथ दिल्यास महापालिकेत महायुतीची सत्ता येईल, अन्यथा सांगलीच्या सत्तेचा पेच अधिकच वाढण्याची शक्यता आहे.